खरं तर तुम्ही सोलापूरला आलेला आहात. संजय राऊत आणि जयकुमार गोरे यांच्यात मध्यंतरी काही वाद सुरू होते आणि त्यानंतर तुम्ही सोलापूरला येता आणि तीच क्लिप तुमच्या ऑडिओ क्लिपमध्ये लागली. तुम्ही आता बिटवीन द लाईन सांगण्याचा प्रयत्न देखील केला. एकदा उलगडून सांगता काय नेमकं? नाही, मी परत एकदा आपल्याला उलगडून सांगते. असे खूप भाजपाचे लोक आहेत, सोलापूर भाजपामधले आहेत, महाराष्ट्र भाजपातले आहेत, की ज्यांच्या मनात एक प्रचंड रोष आहे, राग आहे, एक अस्वस्थता आहे. जुने विरुद्ध नवे हा जो संघर्ष सध्या भाजपामध्ये चालू आहे, कारण नवे येऊन आयत्या पिठावर रेगोट्या ओढत आहेत आणि जुन्यांना मात्र त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार होतोय. त्यातच ज्या पद्धतीने जयकुमार गोरेंनी सोलापूरमध्ये एकूण कार्यपद्धती अवलंबली आहे की सगळं मीच खाईल, ते काय म्हणतात सोलापूरच्या भाषेत, मुसरं सुद्धा देणार नाही, हे जे आहे हे अत्यंत वाईट आहे. आणि त्यामुळे जयकुमार गोरेंच्या विरोधात एक पक्षांतर्गत मोठा असंतोष आहे. अशातल्याच काहींनी काही ऑडिओ, काही डॉक्युमेंट, मी उद्या त्याच्यावर बोलेन, उद्याच्या पत्रकार परिषदेत मी बैजवार त्याच्यावर बोलेन की अशा अनेक गोष्टी ते आमच्यापर्यंत पोचवतात. त्यांना वाटते की कोणीतरी त्यांचं दुःख, ते जे सनातन दुःख आहे ते कोणीतरी वाटून घेतलं पाहिजे. मी फक्त तुमच्यापर्यंत ऑडिओ पोचवण्याचं काम केले, परंतु जयकुमार गोरे आणि जयकुमार गोरेंचे बंधू किंवा एकूण त्यांची जी टीम आहे ही भाजपमधल्या इतर लोकांना अजिबात त्या सत्तेचा आस्वादच घेऊ देत नाहीये. आणि हे सोलापूर भाजपाचं दुःख आहे की एक सोलापूरच्या बाहेरचा कोणीतरी येतोय आणि तो सोलापूरकरांवर राज्य करतोय. ताई, संजय राऊत आणि जयकुमार गोरेंचा जो वाद चालू होता त्यावर तुम्ही एक प्रतिक्रिया दिलेला होता की त्या ठिकाणी कुणाला डॉक्टरेट काय मिळाले काय, सर्वत्र ट्रेंड त्यावर नाही, मला माहित नव्हतं की गोरेंचं नाव एवढं ट्रेंडिंग मध्ये का चाललंय. मला असं वाटलं की गोरेंच्यासाठी कुणीतरी फार मोठी काहीतरी पदवी बहाल केली आहे का, काय चाललंय. मग नंतर मला कळलं की ती पदवी काय होती काय नाही ते. परंतु आपण जे म्हणताय ना की गोरे आणि राऊतांचा वाद, तर वाद किंवा चर्चा ही नेहमी बरोबरीच्या लोकांमध्ये होती. गोरे नेते संजय राऊत यांची बरोबरी करू शकत नाही, कारण सन्माननीय संजय राऊत साहेब हे संघटनेसोबत ज्या कठीण काळात उभे आहेत त्याच्या पासंगालाही जयकुमार गोरे असू शकत नाहीत. मी पुन्हा तेच वाक्य रिपीट करेल की काही लोक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री जरी झाले तरी त्यांना तो ऑरा मिळणे कठीण असते. तो ऑरा गोष्ट करताय, परंतु जयकुमार गोरे म्हणतायत की कोण संजय राऊत नाही. त्याच्यात मला वाटतंय त्याच्या पुढचं व्हर्जन सुद्धा नंतर तुम्ही बघितलं असेल की ते जयकुमार गोरे कशा पद्धतीने पार्लमेंटरी ऑन रेकॉर्ड सन्माननीय संजय राऊत साहेब असं बोलत आहेत. त्यामुळे जयकुमार गोरे कोण आहेत, जरी ते म्हणाले की संजय राऊत कोण आहे ते मला माहीत नाही, माहीत असतानाही, पण तुम्ही जर मला विचाराल ना जयकुमार गोरे कोण आहेत तर मला ते माहीत आहेत. बरं का, मला गोरे माहीत आहेत, मला गोरे अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. फलटण साताऱ्यामध्ये ज्यांच्यावर एका महिलेने तक्रार दाखल केली होती ते जयकुमार गोरे मला चांगले माहीत. ज्या जयकुमार गोरेंच्या बद्दल अनेकांच्या जमिनी हडप केल्याच्या तक्रारी आहेत ते जयकुमार गोरे मला उत्तम पद्धतीने माहिती आहेत. ज्या जयकुमार गोरेंनी बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन सोलापूर भाजपवाल्यांचा अगदी नाकी नऊ आणलेत ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. ज्या जयकुमार गोरेंबद्दल विजय चौधरीच्या ऑडिओ क्लिपमध्ये ते 10% कामं घेतात ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. पुढे बोला. जरांगे पाटील म्हणतात